Hello student, my name is Professor D. A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. टॉपिक नंबर 4 PLSQL प्रोग्रामिंग आपला चालू आहे. त्याच्यामध्ये आपण प्रीवियस लेक्चर मध्ये प्रोसिजर म्हणजे काय, फंक्शन म्हणजे काय, प्रोसिजर कशा पद्धतीने क्रिएट करायची, फंक्शन कशा पद्धतीने क्रिएट करायचे, प्रत्येकाचे एक्झाम्पल्स आपण बघितले होते. तर आजच्या लेक्चर युनिट नंबर 4 मधील PLSQL प्रोग्रामिंग मधील आजचे हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते लास्ट व्हिडिओ लेक्चर आहे, कारण यानंतर आपला युनिट नंबर 4 कंप्लीट होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हॉट इज मीन बाय ट्रिगर, ट्रिगर म्हणजे काय, त्याचे ट्रिगरिंगचे टाइप्स बघायचे आहेत, त्यानंतर ट्रिगरिंगचा सिंटॅक्स बघायचा आहे, ट्रिगर कशा पद्धतीने क्रिएट करायचा आहे, त्यानंतर एखादा एक्झाम्पल घ्यायचं आहे PLSQL ट्रिगरिंग एक्झाम्पल, त्यानंतर डिलीट करायचे आहे ट्रिगर क्रिएट केलेले, आणि त्यानंतर प्रोसिजर आणि ट्रिगर मध्ये डिफरन्सेस आपल्याला बघायचे आहेत, आणि लास्ट पॉइंट आहे तो PLSQL प्रोग्राम्स आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे एक आपल्याला सॅम्पल 1-2-3 प्रोग्राम्स बघायचे आहेत, कसे PLSQL प्रोग्राम्स लिहायचे असतात किंवा कसे रन करून बघायचे ते आपल्याला आजच्या या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आपण बघूया व्हॉट इज मीन बाय ट्रिगर. ट्रिगर्स आर स्टोर्ड programs which are automatically executed or fired when some events occur. A trigger is a set of the actions that are run automatically when a specified change operation specified change operation म्हणजेच काय, insert, update or delete statement is performed on specified table. Triggers are useful for tasks such as enforcing business rules, validating input data and keeping an audit trail. म्हणजेच काय, जसं प्रोसिजर म्हणजेच काय, सेट ऑफ दी स्टेटमेंट, बट ट्रिगर इज अ सेट ऑफ दी प्रोग्राम्स किंवा ट्रिगर्स आर दी सेट ऑफ दी ऍक्शन्स. जेव्हा तुम्ही एखाद्या DML चे कमांड्स किंवा DDL च्या कमांड्स, तुम्ही DML च्या इन्सर्ट, अपडेट, डिलीट किंवा DDL च्या तुम्ही क्रिएट, अल्टर, ड्रॉप ह्या कमांड जेव्हा रन करत असता तेव्हा जी काही तुम्ही ऍक्शन करता ते तुम्ही एकत्र जो त्याच्यासाठी जो प्रोग्रामचा सेट असतो किंवा त्याचे जे काही ऍक्शन्स असतात त्याला काय म्हणायचं, ट्रिगर म्हणायचं. काय म्हणायचं, तर ट्रिगर म्हणायचं. ट्रिगरिंगचे वेगवेगळे युजेस आहेत. ट्रिगरिंग का क्रिएट करायची, कारण ट्रिगरिंग हे ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होत राहते. म्हणजे तुम्ही एकदा का ट्रिगर क्रिएट केला त्या प्रोग्राम वरती, तर तुम्हाला ज्या पद्धतीने त्या प्रोग्रामचा आउटपुट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा एकदा ती ट्रिगर क्रिएट केल्यानंतर डेटाबेस मध्ये ती सेव्ह होते, आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला वेगवेगळे आउटपुट्स आपण बघू शकतो. आणि जेव्हा तुम्ही इन्सर्ट केल्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रिगरिंग बघता, म्हणजे एखादा तुम्ही रेकॉर्ड इन्सर्ट केला त्यानंतर ट्रिगरिंग बघत असशीला तर आपला आउटपुट वेगळा असणार, आणि इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही अपडेट केला असशीला, अपडेट केल्यानंतर जर तुम्ही ट्रिगर क्रिएट केला असला तर आउटपुट चेंज होत राहणार. जेव्हा तुम्ही PLSQL प्रोग्राम लिहिता तेव्हाच ट्रिगर क्रिएट करायची असते. मग तेव्हा जे काही रेकॉर्ड्स इन्सर्ट होतात तेच ऑटोमॅटिकली काय होतात, म्हणजे सेव्ह राहतात. आणि समजा तुम्ही ट्रिगर कंप्लीट केल्यानंतर एखादा रेकॉर्ड इन्सर्ट केला असला तर ते मात्र ट्रिगरिंग मध्ये सेव्ह होत नाही, कारण त्याच्या आउटपुट मात्र चेंजेस होत राहतात. म्हणजे तुम्हाला जो काही कॉन्स्टंट डेटा ठेवायचा असेल तेव्हा तुम्ही त्याला ट्रिगरिंग करू शकता. तर ट्रिगरिंगचे वेगवेगळे युजेस आहेत. ट्रिगरिंग ही ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होते. तर बाळांनो, ट्रिगरिंग कशासाठी करायचं, कारण जे काही तुम्ही इन्सर्ट, अपडेट, डिलीट करत राहता ते तुम्हाला फिक्सच राहणार असतील, तर तुम्ही ते प्रत्येक वेळी तोच एक्झिक्यूट करायची गरज नाही. त्याच्यासाठी तुम्ही ट्रिगर करू शकता. युजेस ऑफ द ट्रिगर्स आहेत इन्फोर्स बिझनेस रूल, व्हॅलिडेट इनपुट डेटा, जनरेट अ युनिक व्हॅल्यू, त्यानंतर राईट टू अदर फाइल्स फॉर ऑडिट ट्रेल पर्पजेस, त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेरी फ्रॉम अदर फाइल्स फॉर क्रॉस रेफरन्सिंग पर्पजेस, नेक्स्ट आहे ऍक्सेस सिस्टम फंक्शन्स, आणि लास्ट आहे रिप्लिकेट डेटा टू डिफरंट फाइल्स टू अचीव डेटा कन्सिस्टन्सी. असे वेगवेगळे युजेस आहेत ट्रिगरिंगचे, ज्याच्यासाठी आपण PLSQL मध्ये आपण ट्रिगर सुद्धा क्रिएट करू शकतो. मी तुम्हाला दाखवणार आहे की ट्रिगर कशा पद्धतीने क्रिएट करायची आहे. तर आता ट्रिगर कशावरती आपण क्रिएट करू शकतो, जर DML चे स्टेटमेंट्स असतील तर DML चे स्टेटमेंट्स कोणते असतात, डिलीट, इन्सर्ट आणि अपडेट. DDL असेल तर क्रिएट, अल्टर आणि ड्रॉप. आणि ऍडमिनिस्ट्रेटर लेवलला सुद्धा आपण ट्रिगर क्रिएट करू शकतो. म्हणजे सर्व्हर एरर किंवा लॉग ऑन किंवा लॉग ऑफ किंवा स्टार्टअप और शटडाऊन असे जे ऑपरेशन्स असतात तो ऍडमिन करत राहतो, त्या लेवलला सुद्धा आपण ट्रिगर क्रिएट करू शकतो. आता वेगवेगळे ट्रिगरिंगचे सुद्धा टाइप्स आहेत. फर्स्ट जी आहे टाइप तो डेटाबेस ट्रिगर, सेकंड आहे बिफोर ट्रिगर, आणि थर्ड आहे आफ्टर ट्रिगर. तर ट्रिगर म्हणजे काय बाळांनो, कळालं असेल तर सेट ऑफ दी ऍक्शन्स. तुम्ही एकदा का त्या PLSQL मध्ये ती ट्रिगर क्रिएट केला तर त्याचं आउटपुट वेगळं म्हणजे चेंज होत राहतं. म्हणजे तुम्ही ट्रिगर क्रिएट केला PLSQL मध्ये, तुम्हाला ज्या पद्धतीनं आउटपुट पाहिजे त्या पद्धतीनं, तर तुम्ही जेव्हा एखाद्या रो वरती किंवा एखाद्या आयडी कॉलम वरती तुम्ही ऍक्शन करत राहता, तुम्हाला प्रत्येक वेळी पाहिजे, तर ते आउटपुट ज्या पद्धतीने आपण ट्रिगर क्रिएट केले त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट डिस्प्ले होत राहतो. तर आता डेटाबेस ट्रिगर बघायचा आहे. फर्स्ट जो टाइप आहे तो डेटाबेस ट्रिगर.
The database triggers can be created on the top of the level view schema or the database. म्हणजे डेटाबेस ट्रिगर कधी क्रिएट करू शकतो, जेव्हा टेबलचा आपण स्ट्रक्चर क्रिएट करतो, म्हणजे त्या टेबलमध्ये किती कॉलम्स असणार आहेत, तर ते आपण स्ट्रक्चर क्रिएट करतो ना, तेव्हा डेटाबेसचा ट्रिगर क्रिएट करायचा असतो. म्हणजे बिफोर इन्सर्ट किंवा आफ्टर इन्सर्ट किंवा बिफोर डिलीट किंवा आफ्टर डिलीट, बिफोर अपडेट किंवा आफ्टर डिलीट. तुम्हाला जर इव्हेंट्स ऑकर पाहिजे असतील, म्हणजे तुम्हाला ट्रिगर कंप्लीट डेटाबेसच्या जेव्हा स्ट्रक्चर क्रिएट करता तेव्हा तुम्ही जर ट्रिगर कंप्लीट केलं आणि तुम्हाला ती रन करून बघायची असेल इन्सर्ट झाल्यानंतर किंवा अपडेट झाल्यानंतर, तर तुम्ही बघू शकता. आता त्यानंतर सेकंड ट्रिगर आहे ती बिफोर ट्रिगर. बिफोर ट्रिगर कधी क्रिएट करतो आपण, रेकॉर्ड इन्सर्ट करायच्या आधी तर, किंवा अपडेट करायच्या आधी, किंवा म्हणजे आपण इन्सर्ट अपडेट हे ऑपरेशन करतो ना, त्या बिफोर ट्रिगरिंग कंप्लीट होण्याआधी आपण इन्सर्ट आणि अपडेट करायचं आहे. म्हणजे आता मला ट्रिगर करायचे एका टेबलवरती, मग त्या टेबलचं स्ट्रक्चर क्रिएट करायचं, त्याच्यामध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे आणि त्या रेकॉर्ड्स मध्ये इन्सर्ट करणार आहे त्याच्या पूर्वी आपण ट्रिगर क्रिएट करायची, म्हणून त्याला काय म्हणायचं, बिफोर ट्रिगर. आणि रेकॉर्ड इन्सर्ट केल्यानंतर जर तुम्ही ट्रिगर केला तर त्याला म्हणायचं आफ्टर ट्रिगर. म्हणजे बिफोर ट्रिगर्स आर ऑल्सो युज्ड टू डिराइव्ह स्पेसिफिक कॉलम व्हॅल्यूज बिफोर कंप्लीटिंग अ ट्रिगरिंग इन्सर्ट ऑर अपडेट स्टेटमेंट. आणि थर्ड आफ्टर ट्रिगर म्हणजेच काय, द ओरेकल डिफाइन्स आफ्टर रो trigger we can create as many triggers of the preceding different types as we need for each type of the DMS statement, insert, update or delete. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज द ट्रिगर, लिस्ट द टाइप्स ऑफ द ट्रिगर. 3 टाइपचे ट्रिगर्स आहेत, डेटाबेस ट्रिगर, बिफोर ट्रिगर अँड आफ्टर ट्रिगर. आता ट्रिगर कशा पद्धतीने क्रिएट करायचं त्याचा आपण सिंटॅक्स बघूया. कीवर्ड वापरायचा आहे क्रिएट और रिप्लेस. क्रिएट करायचं असेल तर क्रिएट ट्रिगर, ट्रिगर नेम, आणि रिप्लेस करायचं असेल तर रिप्लेस म्हणजेच काय, तयार केलेल्या ट्रिगर मध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्ही रिप्लेस कीवर्ड यूज करू शकता. क्रिएट और रिप्लेस ट्रिगर कीवर्ड वापरा, त्यानंतर ट्रिगर नेम. ती ट्रिगर तुमची बिफोर आफ्टर आहे ती ह्या दोन्हीपैकी तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे, अपडेट करायचं आहे की डिलीट करायचं आहे त्या ट्रिगर मध्ये ते तुम्ही. त्यानंतर ऑफ कॉलम नेम म्हणजे कोणत्या कॉलम वरती, ऑन टेबल नेम म्हणजे कोणत्या टेबल वरती, आणि त्यानंतर तुम्ही रेफरन्स वापरणार असाल तर रेफरन्सिंग तुम्ही ओल्ड आहे की न्यू आहे तुम्ही ऍज किंवा ऍज कीवर्ड यूज करून वापरू शकता, किंवा प्रत्येक रो साठी वापरणार असाल तर फॉर कीवर्ड वापरायचा आहे, फॉर इच रो. आणि जर तुम्हाला कंडिशन अप्लाय करायची असेल तर तुम्ही व्हेन कीवर्ड वापरून तुम्ही कंडिशन सुद्धा देऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही PL/SQL मध्ये एक्झिक्युशन करायचा आहे, जो PL/SQL प्रोग्राम लिहायचा आहे तो तुम्ही डिक्लेअर मध्ये डिक्लेअर आणि एंडच्या आत तुम्ही लिहू शकता. म्हणजे डिक्लेअर कीवर्ड मध्ये तुमचे डिक्लेरेशन स्टेटमेंट्स असणार, बिगिन मध्ये तुम्हाला जो पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे तो, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर एक्सेप्शन हँडलिंग यूज करायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एरर नको असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाइज नाही केला तरी चालेल. पण तुम्हाला एक्सेप्शन एरर यायची नसेल तर तुम्ही एक्सेप्शन हँडलिंग कंपल्सरी करा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने ह्या सिंटॅक्स नुसार आपण काय करणार आहे, ट्रिगर. आता नेक्स्ट स्लाइड वरती मी प्रत्येकाचं मीनिंग दिलेलं आहे. क्रिएट कशासाठी करायचे आहे, क्रिएट ट्रिगर करण्यासाठी. बिफोर आफ्टर इन्स्टेड ऑफ म्हणजे काय आहे, त्यानंतर ऑफ कॉलम नेम म्हणजे कोणत्या कॉलम वरती, टेबल नेम म्हणजे कोणत्या टेबल वरती क्रिएट करायचे आहे. त्यानंतर असे हे सगळे रेफरन्सिंग ओल्ड ॲज न्यू म्हणजे तुम्ही रेफर करणार आहे न्यू ओल्ड किंवा व्हॅल्यूज त्या DML मध्ये, किंवा इन्सर्ट अपडेट झाल्यानंतर हे सगळं आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने करायचं, हे फक्त रीड करून घ्या. आता मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि ह्याच्यासाठी मी कस्टमर हा टेबल मी तयार करून ठेवलेला आहे. कस्टमर टेबल क्रिएट टेबल ही क्वेरी यूज करून मी कस्टमर टेबल क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये रेकॉर्ड सुद्धा इन्सर्ट केलेले आहेत बाय युजिंग इन्सर्ट कमांड. आता मी जेव्हा सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर ही क्वेरी एक्झिक्यूट करतो तेव्हा मला तो टेबल कसा तयार झालेला आहे तो टेबल डिस्प्ले होतो. तर त्या टेबलमध्ये 5 कॉलम्स आहेत, आयडी, नेम, एज, ऍड्रेस आणि सॅलरी, आणि त्याच्यामध्ये 6 रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत, ज्याचे आयडी 1 2 3 4 5 6 आहे, हे नेम्स आहेत, ऍड्रेस एज आहे, ऍड्रेस आहे, आणि त्यांची त्या आयडी नंबर 1 ची कस्टमरची ही सॅलरी आहे. हा टेबल डिस्प्ले झालेला आहे. आता ह्या टेबलवरती मला काय करायचं आहे, ट्रिगर क्रिएट करायचे आहे. म्हणजे मला ट्रिगरचा आउटपुट पण माहित पाहिजे की मला ट्रिगर मी कशासाठी डिस्प्ले करणार आहे, की हे रेकॉर्ड इन्सर्ट केल्यानंतर ट्रिगर क्रिएट करणार आहे, बरोबर. मग मला काय करायचं आहे की रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर आता मला ह्याच्यावरती एखादा रेकॉर्ड अपडेट करायचा आहे, म्हणजे ज्याची सॅलरी मला 1500 असेल त्याची 500 वाढवायची असेल तर तुम्हाला न्यू सॅलरी म्हणजे किती, ओल्ड सॅलरी म्हणजे किती आणि डिफरन्स किती हे तुम्हाला डिस्प्ले झालं पाहिजे. अशी पण तुम्ही ट्रिगर क्रिएट करू शकता. म्हणजे आणि त्यानंतर
समजा आता 6 रेकॉर्ड आहेत, फक्त 6चेच तुम्ही बघणार ना, पण तुम्हाला नवीन रेकॉर्ड आलेत तर नवीन रेकॉर्डचे इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला ते सुद्धा व्हॅल्यू डिस्प्ले झाल्या पाहिजेत. पण नवीन रेकॉर्ड असेल जेव्हा ट्रिगर 6 रेकॉर्ड कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही केलात तर नवीन रेकॉर्डचे ओल्ड सॅलरी फक्त डिस्प्ले होईल, न्यू सॅलरी फक्त डिस्प्ले होईल, ओल्ड सॅलरी किंवा सॅलरी डिफरन्स डिस्प्ले होणार नाही, कारण आपण रिसेंटली नवीन रेकॉर्ड ऍड केलेला आहे. अशा पद्धतीने ट्रिगर क्रिएट करून बघायचे आहे बाय युजिंग इन्सर्ट अपडेट और डिलीट ऑपरेशन. आता मी इथं काय केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे क्रिएट और रिप्लेस ट्रिगर नेम. ट्रिगर नेम माझा आहे डिस्प्ले सॅलरी चेंजेस. बिफोर मला काय करायचं आहे, ट्रिगर कधी करायचं आहे, बिफोर डिलीट किंवा इन्सर्ट किंवा अपडेट होण्याआधी. कोणत्या टेबलवरती, ऑन कस्टमर फॉर इच रो, प्रत्येक रो साठी. व्हेन न्यू आयडी इज ग्रेटर दॅन 0, माझी आयडी काय असली पाहिजे, 0 पेक्षा. कंडिशन काय, माझी आयडी मात्र 0 पेक्षा मोठी असली पाहिजे. त्यानंतर मी प्रोग्राम मध्ये काय केलेलं आहे, डिक्लेअर कीवर्ड मध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे सॅलरी अंडरस्कोर डिफरन्स, त्याचा डेटा टाइप आहे नंबर. आणि बिगिन मध्ये मी काय केलेलं आहे, सॅलरी डिफरन्स कॅल्क्युलेट केलेला आहे, न्यू सॅलरी मधून मायनस केलेलं आहे ओल्ड सॅलरी. आणि मी प्रिंट काय काय केलेलं आहे, ओल्ड सॅलरी, न्यू सॅलरी आणि सॅलरी डिफरन्सेस असे 3 व्हॅल्यूज प्रिंट केलेले आहे. हे जेव्हा तुम्ही इथं एंड केलेलं आहे, हे आम्ही PLSQL आणि बॅकवर्ड स्लॅश वापरलेला आहे, म्हणजे इथं तुमचं PLSQL कम्प्लीट झालेलं आहे. तेव्हा तुम्हाला आउटपुट काय येणार, ट्रिगर कम्प्लीटेड किंवा ट्रिगर क्रिएटेड. हा तुम्ही जसा प्रोग्राम आहे तो जिथे SQL कमांड्स रन करतो आपण तिथे तुम्ही टाइप करा आणि तो रन करून बघा, ट्रिगर कंप्लीट होणार. आणि त्याच्या आधी मात्र तुम्ही कस्टमर टेबल सुद्धा तयार करून घ्यावा लागणार. आता त्यानंतर तुम्ही ट्रिगर इथं कंप्लीट केला, पण ती ट्रिगर कशी रन करायची, म्हणजे ट्रिगर म्हणायचं त्याला, ट्रिगर रन करून बघायला पाहिजे ना. मग आता मी काय केलं, एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं. फर्स्ट मध्ये बघा, इन्सर्ट इनटू कस्टमर. मी इन्सर्ट काय केलेलं आहे, आयडी, नेम, एज, ऍड्रेस, सॅलरी आणि हे व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या मी इन्सर्ट केलेल्या आहेत. नवीन रेकॉर्ड काय होणार, इन्सर्ट झालं. इन्सर्ट झाल्यानंतर मग मी काय केली, आउटपुट मला काय दिसणार, रेकॉर्ड पण नवीन तुमचं इन्सर्ट होणार, पण माझं आउटपुट काय असणार आहे, ट्रिगरिंगचं. मग आउटपुट माझ्याकडे काय डिस्प्ले होणार आहे या प्रोग्राम मध्ये, ओल्ड सॅलरी, न्यू सॅलरी आणि सॅलरी डिफरन्स. मग आता ओल्ड सॅलरी नवीन रेकॉर्ड आहे त्यामुळे ओल्ड सॅलरी आहे का, त्याला नाही आहे, म्हणून ओल्ड सॅलरी डिस्प्ले होणार नाही. न्यू सॅलरी किती आहे, 7500. सॅलरी डिफरन्स पण डिस्प्ले होणार नाही, कारण आता न्यू रेकॉर्ड आहे ना, त्याच्यामुळे सॅलरी डिफरन्स जनरेट होणार नाही. आता नेक्स्ट एक क्वेरी मी एक्झिक्यूट केली, अपडेट कस्टमर. मी त्या टेबलला काय केलं, अपडेट केलं. स्टेट केली सॅलरी इक्वल टू सॅलरी प्लस 500. मी सॅलरी कितीने वाढवलेली आहे, 500. ज्याची आयडी, वेअर आयडी इक्वल टू 2, ज्याची आयडी 2 आहे त्याला मी काय केलेलं आहे, सॅलरी 500 रुपयाने इन्क्रीज केलेली आहे. तर जेव्हा तुम्ही ही क्वेरी रन करशील तेव्हा तुम्हाला काय होणार आहे, मात्र आयडी नंबर 2 ऑलरेडी त्या टेबलमध्ये आहे आणि त्याची सॅलरी किती आहे, 1500 आहे, त्यामुळे त्याची सॅलरी मध्ये 500 रुपये इन्क्रीज झाली. सो आउटपुट काय डिस्प्ले होणार, ओल्ड सॅलरी 1500, न्यू सॅलरी 2000 आणि सॅलरी डिफरन्स काय आहे, 500. इथं मात्र तुमचे ओल्ड सॅलरी आणि डिफरन्स डिस्प्ले होणार आहे, कारण हे ऑलरेडी रेकॉर्ड त्या ट्रिगर मध्ये सेव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला हे आउटपुट डिस्प्ले होणार आहे. इथं बाळांनो तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने ट्रिगर क्रिएट करायची आणि ट्रिगर रन करून बघायची कशी, हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. ह्या पद्धतीने तुम्ही प्रोग्राम करून बघा. त्यानंतर तुम्हाला ट्रिगर क्रिएट केलेले आहे, तुम्हाला ते ट्रिगर नको असेल तर तुम्हाला ट्रिगर ती डिलीट करायची असेल तर तुम्ही ड्रॉप कमांड यूज करू शकता, ड्रॉप ट्रिगर नेम. तर ऑटोमॅटिकली ती ट्रिगर काय होईल, डिलीट होईल. आता बाळांनो आपण ट्रिगर आणि प्रोसिजर मध्ये डिफरन्स बघूया. तर प्रोसिजर म्हणजेच काय, दे कॅन बी एक्झिक्युटेड व्हेनेवर रिक्वायर्ड. प्रोसिजर तुम्ही कुठे म्हणजे कशी ती रन होऊ शकते. ट्रिगर आर ऑटोमॅटिकली एक्झिक्युटेड, म्हणजे ट्रिगर एकदा का क्रिएट केलं ना ती ऑटोमॅटिकली काय होते, एक्झिक्युटेड ऑन ऑकरन्सेस ऑफ स्पेसिफाईड इव्हेंट्स. आणि प्रोसिजर मध्ये पॅरामीटर्स वी कॅन पास दी पॅरामीटर टू प्रोसिजर. आणि आपण ट्रिगर मध्ये आता कुठे पॅरामीटर वगैरे पास केलेले का, प्रोसिजर मध्ये इन आउट पॅरामीटर होते ना, इन आउट आणि इन आउट. तर ट्रिगर मध्ये आपण कुठेही पॅरामीटर पास करत नाही. प्रोसिजरला रिटर्न्स दी व्हॅल्यू ऑन एक्झिक्युशन, म्हणजे प्रोसिजर मे रिटर्न्स दी व्हॅल्यू बाय युजिंग आउट पॅरामीटर. आणि ट्रिगरिंग व्हॅल्यू रिटर्न करत नाही, कारण ते डज नॉट रिटर्न व्हॅल्यू. त्यानंतर कॉलिंग, वी कॅन कॉल द प्रोसिजर इनसाइड अ ट्रिगर. तुम्ही प्रोसिजर काय करताय, ट्रिगर मध्ये सुद्धा तुम्ही प्रोसिजर कॉल करू शकता, पण वी कॅन नॉट कॉल अ ट्रिगर इनसाइड प्रोसिजर. तुम्ही प्रोसिजर इनसाइड अ ट्रिगर म्हणजे ट्रिगर मध्ये तुम्ही प्रोसिजर कॉल करू शकता, पण ट्रिगर ही प्रोसिजर मध्ये तुम्ही कॉल करू शकत नाही. म्हणजे प्रोसिजर तुम्ही ट्रिगर मध्ये, आता तुम्ही ट्रिगर बघितला त्या ट्रिगर मध्ये प्रोसिजर इन्सर्ट करून तो पण प्रोग्राम करू शकता, पण
प्रोसिजर इन्सर्ट करून प्रोसिजर मध्ये तुम्ही ट्रिगर इन्साइड करू शकता, पण ट्रिगर मध्ये तुम्ही प्रोसिजर इन्सर्ट करू शकत नाही. आणि आता तुम्ही बघितलेला ट्रिगर मध्ये आपण कुठं प्रोसिजर वगैरे क्रिएट केलेली का नाही, पण प्रोसिजर मध्ये तुम्ही इनसाइड अ प्रोसिजर अ ट्रिगर वी कॅन कॉल, म्हणजे आपण कॉल करू शकतो. अशा पद्धतीनं हे डिफरन्सेस आहेत. म्हणजेच बघा, वी कॅन कॉल अ प्रोसिजर इनसाइड अ ट्रिगर, म्हणजे तुम्ही प्रोसिजर काय करू शकताय, त्या ट्रिगर मध्ये कॉल करू शकता, पण वी कॅन नॉट कॉल अ ट्रिगर इनसाइड अ प्रोसिजर. प्रोसिजर मध्ये वी कॅन नॉट कॉल ट्रिगर तुम्ही कॉल करू शकत नाही प्रोसिजर मध्ये. मानवी तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्यानंतर काय करूया, हे डिफरन्सेस झाल्यानंतर आपण एक दोन प्रोग्राम्स बघायचे आहेत जे PLSQL चे प्रोग्राम्स आहेत. इथं बाळांनो तुमच्या लक्षात आले असेल डिफरन्सेस, आणि याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारतात की ट्रिगर म्हणजे काय आणि प्रोसिजर म्हणजे काय, किंवा डिफरन्स बिटवीन ट्रिगर अँड प्रोसिजर. त्यानंतर आता दोन प्रोग्राम्स बघायचे आहेत PLSQL चे, की क्वेश्चन विचारतात राईट अ PLSQL प्रोग्राम टू फाइंड द ग्रेटेस्ट ऑफ 3 नंबर्स. जसं तुम्ही सी प्रोग्राम्स लिहिताना तसंच आता आपल्याला PLSQL चे प्रोग्राम्स बघायचे. तर PLSQL मध्ये काय असतात, डिक्लेअर, बिगिन, एक्झिक्युशन आणि एंड. तर डिक्लेअर मध्ये मला आता आपल्याला काय करायचं आहे, असा प्रोग्राम बघायचा आहे की 3 नंबर एंटर करून घ्या किंवा डिक्लेअर करू शकता. त्या तिन्ही व्हेरिएबलला 3 व्हॅल्यू डिक्लेअर करून घ्या. दोन वेळा आपण प्रोग्राम करून घेऊया. तर मी इथं 3 नंबर डिक्लेअर मध्ये काय केलेलं आहे, एक हा व्हेरिएबल आहे, बी एक आहे, सी त्याचं डेटा टाइप आहे नंबर. ए ला व्हॅल्यू असाइन केल्या 10, बी ला व्हॅल्यू 12 आणि सी ला 5. तर बिगिन मध्ये मी काय प्रिंट केलेलं आहे, सगळ्या व्हॅल्यूज प्रिंट केलेल्या आहेत. DBMS अंडरस्कोर आउटपुट अंडरस्कोर लाईन मध्ये ए, बी आणि सी. आता मला ग्रेटेस्ट नंबर फाइंड करायचा आहे ना, मग 3 नंबर्स. इफ ए इज ग्रेटर दॅन बी, जर ए हा तुमचा बी पेक्षा मोठा असेल आणि ए हा सी पेक्षा मोठा असेल, सी प्रोग्राम पण आपण असंच लिहितो, तर तुमचा प्रिंट काय होणार, ए इज द ग्रेटेस्ट. आणि एल्स मध्ये काय केलंय, बी इज ग्रेटर दॅन ए आणि बी इज ग्रेटर दॅन सी असेल तर बी प्रिंट होणार. अदरवाईज तुमचा काय प्रिंट होणार, सी इज द ग्रेटेस्ट. आणि मी तर ह्या इफचा एंड केलेला आहे एंड इफ न, आणि त्यानंतर ह्या इफचा एंड केलेला आहे एंड इफ ने, आणि त्यानंतर मी या प्रोग्रामचा एंड केलेला आहे आणि बॅकवर्ड स्लॅश. जेव्हा आता म्हणजे बघा 10 आणि 12 म्हणजे माझी इथे व्हॅल्यू आहे बघा, ए बी ची व्हॅल्यू किती आहे 12. 12 इज ग्रेटर दॅन 10 आहे का, 12 इज ग्रेटर दॅन 10, कंडिशन ट्रू. 12 इज इथं बघा ए ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, 10 इज ग्रेटर दॅन 12, इथंच तुमची कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. मग कुठे गेलं, डायरेक्ट इथं जंप झाला. 12 इज ग्रेटर दॅन 10, कंडिशन ट्रू. 12 इज ग्रेटर दॅन 5, कंडिशन ट्रू. दोन्ही कंडिशन ट्रू, सो बी इज द ग्रेटेस्ट नंबर. मग मी आउटपुट काय प्रिंट झालेलं आहे, ए ची व्हॅल्यू 10, बी ची व्हॅल्यू 12 आणि सी ची व्हॅल्यू 5, अशी ही व्हॅल्यू 3 व्हॅल्यूज प्रिंट झालेल्या आहेत. तर त्यानंतर मी नंबर 1 डिस्प्ले केलेला आहे, बी इज द ग्रेटेस्ट. म्हणजे इथं तुमचं कारण ऑटोमॅटिकली बी तुमचा काय आहे, मोठा आहे, सो बी इज द ग्रेटेस्ट. असे तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघा. आणि त्यानंतर आपण हे 3 नंबर डिक्लेअर पण करून घेतलेले आहेत, पण 3 नंबर तुम्ही युजर कडून एंटर करून घेऊ शकता. मी इथं त्याचा सुद्धा एक प्रोग्राम दाखवलेला आहे. इथं मी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, ए बी सी सेम, आणि ए ला एचा ऍड्रेस असाइन केला, बी ला बीचा, तुम्ही सी मध्ये जसं एम्परसँड ए वापरत होता तसंच सी मध्ये तसे ए बी सी चे तिन्हीला 3 ऍड्रेस असाइन केलेले आहेत. त्यानंतर बिगिन मध्ये सेम कंडिशन टाकलेले, ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन सी असेल तर ए इज द ग्रेटेस्ट. जर ती कंडिशन फॉल्स झाली तर बी इज ग्रेटर दॅन ए असेल आणि बी इज ग्रेटर दॅन सी असेल तर बी इज द ग्रेटेस्ट, आणि त्यानंतर अदरवाईज सी इज द ग्रेटेस्ट. आता मी इथं काय केलेलं आहे, एंटर करून घेतली व्हॅल्यू एंटर केलेली आहे ए ची 6. त्यानंतर ए ची व्हॅल्यू काय केलेली आहे मी 6. त्यानंतर ए ची व्हॅल्यू कुणाला असाइन झाली, ऍड्रेस ऑफ ए. त्यानंतर न्यू व्हॅल्यू काय झाली 2. त्यानंतर 6. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ बी 3. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ ओल्ड व्हॅल्यू 3. त्यानंतर बी ची व्हॅल्यू बी ची असाइन केलेली आहे. असे व्हॅल्यूज एंटर करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग माझी 6, 3 आणि 4 हे 3 व्हॅल्यू जनरेट झाले का, 6, 3 आणि 4. मग 6, 3, 4 नंतर ग्रेटेस्ट व्हॅल्यू कोणती आहे 6. 6 इज द ग्रेटेस्ट. तुम्हाला आउटपुट हे डिस्प्ले होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ग्रेटेस्ट ऑफ 3 नंबर्स मध्ये कॅल्क्युलेट करू शकता. आणि त्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम आहे राईट अ PLSQL प्रोग्राम टू प्रिंट इव्हन नंबर्स फ्रॉम टिल 100. म्हणजे आपल्याला 1 ते 100 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, इव्हन नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर तुम्ही तिथं हा प्रोग्राम लिहू शकता. सेम डिक्लेअर मध्ये एक नंबर इनिशियल डिक्लेअर व्हॅल्यू माझी एक्स ची व्हॅल्यू आहे 0, आणि मी बिगिन मध्ये काय केलेलं आहे, एक्स फॉर मध्ये एक्स इन 1 to 100. मला आता मी फॉर लूप्स नेहमी इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू जो सिंटॅक्स आहे त्या पद्धतीने मी फॉर लूप लिहिलेला आहे. आणि इथं मी मॉड
मॉड मॅथमॅटिकल ऑपरेशन इथं यूज केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मॉडमध्ये 2 पॅरामीटर्स पास केलेले आहेत, जी बिगिन व्हॅल्यू x आहे जी आणि इवन आहे. सो इवन म्हणजेच काय, मॉड्युलस 2 इक्वल टू एखादी व्हॅल्यू आणि मॉड्युलस 2 इक्वल टू 0 असेल तर ती व्हॅल्यू काय असते, इवन. देन त्या प्रिंट काय करायच्या, x म्हणजे ती काय असेल ती व्हॅल्यू. मग इथं त्या इफचा मी काय केलेला आहे, एंड केलेला आहे आणि ह्या लूपचा इथं एंड झालेला आहे. आता मी काय करणार आहे, माझं फर्स्ट आउटपुट काय असणार 2, त्यानंतर 4. इवन नंबर आहेत ना, अप टू माझे इथे 20 पर्यंत केले, असं अप टू किती पर्यंत असणार आहे, 100 पर्यंत. असे तुम्ही सगळे प्रोग्राम्स रन करून बघा बाळांनो. आणि इथं जर तुम्हाला काय शंका आली असेल तर तुम्ही विचारू शकता. ह्याच्यावरती दिलेले असाइनमेंट्स वगैरे सॉल्व्ह करा. जर काय कुणाला व्हिडिओ समजली नसेल, काय शंका आली असेल तर तुम्ही कॉल करू शकता. असाइनमेंट कंप्लीट करा विदिन अ ड्यू डेट आणि सबमिट करा बाळांनो. थँक्यू. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे काही पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत, ट्रिगर म्हणजे काय, ट्रिगर कशा पद्धतीने क्रिएट करायची किंवा डिफरन्सेस बिटवीन ट्रिगर आणि प्रोसिजर, इथं आपला युनिट नंबर 4 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.